माझ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मसाजोग या गावचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचा आता डायरेक्ट मृत्यू झालेला आहे. त्यांना दुपारी 3 वाजता केजच्या टोल नाक्यावरून उचललं गेलं, त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना केज तालुक्यातील दहेटणा या गावी त्यांचा मृतदेह 6:30 वाजता टाकला असा एक माहिती कळती. त्याच्यानंतर मला ही माहिती तशी 3:30-4 वाजता कळालेली होती. मी तेव्हापासून SP-ना फोन लावतोय. पोलीस SP जे आहे ते फोन माझा स्वतःचा फोन माझ्या स्वतःच्या फोनवरून उचलला जात नाही, माझ्या PA कडून लावला तरी उचलला जात नाहीये. तिथं जी PI आहेत माझं त्यांच्याशी मी आता बोललेलो आहे आणि या घटनेचा मी पहिल्यांदा निषेध करतो. बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं अशा ज्या घटना घडतात ह्याच्या पाठीमागे ह्याचा करता धरता कोण आहे? कारण एका तरुण सरपंचाचा तो 5 वर्षे मागच्या काळापासून उपसरपंच होते, आता सरपंच आज तागा येते, चालू सरपंच आहेत. मसाजोग गावचे एवढ्या मोठ्या गावचे ते सरपंच असणारा ऍक्टिव्ह कार्यकर्ता असणारा हा मुलगा, ह्याला जर उचलून याचं अपहरण करून याचा खून केला जातो डायरेक्ट, ही बाब निंदनीय आहे आणि याची मी म्हणजे निषेध करतो. आणि तात्काळ ज्यांनी ही घटना केली त्या आरोपीला अटक केली पाहिजे प्रशासनानं, अशी मी प्रशासनाकडे पोलीस यंत्रणेकडे मागणी करतोय. पण पोलीस यंत्रणा रिस्पॉन्स देत नाहीये. पण याच्या पाठीमाग कारण काय हे कळालंय? नाही, याच्या पाठीमागचं कारण असं प्रथमदर्शी असं कळतंय की तिथं विंड मिल म्हणजे त्या आमच्या पवन चक्क्याच्या ज्या टावर बसवले उभे केलेले आहेत त्याचे एक सबस्टेशन आमच्या मसाजोग गावी आहे. तिथल्या काही लोकांना त्या पवन चक्कीवाल्याच्या खंडणी घेणे वगैरे असे प्रकार आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी घडतात आणि त्याच्यातून त्याच्या सूत्रधार कुठेतरी वेगळ्याच बाजूतून कुणीतरी एक प्रमुख माणूस असतो, त्याचे कॉन्टॅक्ट असतात, त्यांचे मोबाईल कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतले पाहिजेत. मी उद्याच्या हाऊसला सुद्धा हा विषय कसा उचलता येईल हे बघणार आहे आणि हे पवन चक्कीच्या वादातून खंडणी रूपातून त्याचा खून केलेला आहे. बर, परंतु हे पॉलिटिकल म्हणजे की राजकीय याला काय अँगल आहे असं वाटतंय का? नाही, याला राजकीय अंग नाहीये, पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमागे आहे. राजकीय अंग असायचं काही कारण आहे? राजकीय आज कुणाचं सरकार आलं, कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे. कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार, पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमागे आहे. यांनी पाठबळ द्यायचं काम करतात. ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास करून त्या लोक कुणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल लेटर घेतले पाहिजेत आणि कॉल डिटेल मधून जे कोण त्याच्या पाठीमागे आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. 302चा गुन्हा होईल, खंडणीचा गुन्हा होईल, पण जे कोणी पाठीमागे आहेत आमच्याकडे खोटे गुन्हे केले जाते त्या खऱ्या गुन्ह्याला तरी न्याय बीड जिल्ह्यात SP आणि पोलीस यंत्रणा देणार का? हा माझ्या तुमच्या दृष्टीतून मला महत्वाचा प्रश्न विचारायचा. याच्या पाठीमागे सत्ताधारी मधले कोणी आहेत का? नाही, मला याच्या पाठीमागे कोण आहे असं आज प्रथमदर्शी मी दिल्लीत आहे, आज मी महाराष्ट्रात पण नाही किंवा माझ्या जिल्ह्यात पण नाहीये. मी आज सेशन चालू असल्यामुळे इथे दिल्लीत आहे, त्याच्यामुळे मला याच्या पाठीमागे कोण नाही. पण ही एवढी कुणाची ताकद वाढती म्हणजे ही कसं एवढी डेअरिंग यांच्यात येते या लोकांमध्ये की डायरेक्ट उचललं जात आहे दिवसा दुपारी. असं जवळजवळ 3 गाड्या आहेत, त्याची स्वतःची 4 व्हीलर आहे स्कॉर्पिओ, ती फोडली जाते आणि त्याला गाडीतून उचलून किडनॅप केलं जात आहे. तिथून नेऊन 20-25-30 किलोमीटरवर त्याला डायरेक्ट मारलं जाते, खून करून त्याला टाकली जाते त्याची बॉडी. म्हणजे एवढी डेअरिंग वाढती ही कुणाच्या तरी वरदास्ता असल्याशिवाय करायची डेअरिंग नाहीये. ही बीड जिल्ह्यातलं हे बिहार करायचं काम या लोकांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे याला कुठंतरी कंट्रोल झाला पाहिजे. पोलीस यंत्रणेनं लवकरात लवकर याच्यावर कंट्रोल करून ही जो काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण माझ्या तालुक्यात होतोय ह्या सर्व गोष्टीला लवकरात लवकर हँडल केलं पाहिजे आणि पोलिसांनी लवकर खरा तो गुन्हेगार समोर आणला पाहिजे, ह्याच्या पाठीराख्याला सुद्धा समोर आणलं पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.